26 जानेवारी 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं उपस्थित मंचावरील प्रमुख पाहुणे, पालक, सर्व शिक्षक बंधू, शिक्षिका भगिनी आणि विद्यार्थी मित्र, प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण का साजरा केला जातो याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी हिंदीतून, मराठीतून, इंग्रजीतून, आपल्या भाषणातून आणि त्याचबरोबर आपल्या प्राचार्यांनी आणि गमे सरांनी त्याचं महत्त्व आणि कार्यपद्धती याबाबत समजावून सांगितलेलं आहे. भारत देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या थोर हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आणि बलिदानातून आपला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर या देशाची प्रगती करण्याच्या दृष्टीनं, या देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीनं जगाच्या पाठीवर अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक राहणीमान, अनेक भौगोलिक परिस्थितीवरती मात करण्याच्या दृष्टीनं, या देशातील अनेक प्रश्नावरती मात करण्याच्या दृष्टीनं, ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं, मग रस्ते असतील, वाहनांच्या सुविधा असतील, शिक्षण असेल, नद्या नाल्यांचे प्रश्न असतील, अनेक भाषिकांना बरोबर घेऊन, अनेक जाती धर्मियांना बरोबर घेऊन देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीनं आपल्या या देशानं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटनाकारांनी, आत्ताच गमे सरांनी सांगितल्याप्रमाणे, घटना तयार झाल्यानंतर या देशातील अनेक प्रश्नावरती मात करण्याच्या दृष्टीनं लोकशाही या देशाच्या भूमीमध्ये रुजवण्याच्या दृष्टीनं अनेक प्रयत्न होत असताना देशातील या थोर नेत्यांनी आपल्या देशाला अत्यंत वैभवशाली बनवण्याच्या दृष्टीनं केलेले परिश्रम, घेतलेले कष्ट, त्या दृष्टीनं, त्यांच्या दृष्टीनं आपण त्यांचं उतराई होण्याच्या दृष्टीनं, त्यांना खऱ्या अर्थानं स्मरण करण्याच्या दृष्टीनं आपण हे आपल्या देशाचे खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण त्यांना स्मरण करण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या दृष्टीनं आपण त्यांना नतमस्तक होण्याच्या दृष्टीनं आपण हे राष्ट्रीय सण साजरे करत असतो. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना मी एकच सांगेल की आपला देश प्रगती करतोय. जगाच्या पाठीवर आपला देश मोठ्या प्रमाणावरती प्रगती करत सर्व अंगाने पुढे जात असताना आपणही आपलं उत्तम प्रकारचं कर्तव्य करण्याच्या दृष्टीनं आपल्या कुटुंबातील आपण एक आदर्श घटक बनण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. आणि तुमचं शालेय जीवन पाहत असताना किंवा तुमचे भाषण ऐकत असताना निश्चितच आम्हाला आमचाही काळ आठवला. मी आत्ताच या ठिकाणी बापूसाहेब बेंद्रे आणि चौधरी साहेबांशी बोललो की आपण या वयामध्ये असताना कसे होतो, आपण या वयामध्ये असताना आपल्याला
बोलत असताना आपल्या मांड्या थरथर कापत होत्या. त्यांनाही त्याची आठवण झाली. खऱ्या अर्थानं तुम्ही आणि तुमच्या शिक्षक मंडळींनी तुमची तयार करून घेतलेली प्रगती पाहता किंवा त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाच्या दृष्टीनं तुम्ही केलेली तयारी ही खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी आहे. मी तुमचे स्पीच ऐकत असताना मला निश्चितच अभिमान वाटला आणि निश्चितच आमच्या कुटुंबालाही एक अभिमान वाटतो की आपण इंग्रजी माध्यमातलं हे स्कूल उभं करत असताना उभं केल्यानंतर खऱ्या अर्थानं या विद्यालयातून पासआउट होणारी आणि या विद्यालयात मध्ये विद्यार्जन घेणारी मुलं ही खऱ्या अर्थानं देशहिताची किंवा देशाच्या दृष्टीनं आणि आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं उद्याची उत्तम पालक होण्याच्या दृष्टीनं तयार झाली का, तयार होतील का, तर निश्चितच अनेक या विद्यालयाने डॉक्टर दिले, इंजिनियर दिले, शास्त्रज्ञ दिलेत, काही सरकारी नोकरीमध्येही गेलेत आणि उत्तम प्रकारची प्रगती करत त्यांनी त्यांच्या कुटुंबाला पुढे नेलं. आणि मला आपल्यापासून सुद्धा अशीच अपेक्षा आहे की आपण आपल्या कुटुंबाला उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं, भविष्यकाळ उज्ज्वल घडवण्याच्या दृष्टीनं आणि तुमचाही भविष्यकाळ उज्ज्वल राहण्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रगती कराल अशीच अपेक्षा आपल्यापासून व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व शिक्षक मंडळींनाही त्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. I extend a really heartful thanks to our